आज आमचा प्लॅन ठरला एलिफंटा केव्ज बघायला जाण्याचा. मग सकाळी आम्ही चहा नाश्ता केला आणि चर्चगेटची लोकल पकडून पोहोचलो चर्चगेटला. चर्चगेटला उतरून तिथून आम्ही बस पकडली गेटवे ऑफ इंडियासाठी. त्याचा फेअर होता 6 रुपये. बसच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून आमचा कॅमेरामॅन खूप खुश झाला. बसमधून उतरल्यानंतर गेटवे ऑफ इंडियामध्ये तिकीट बुकिंग काउंटर होते. त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि एलिफंटा केव्जसाठी इथून 2 तिकीट्स आम्ही खरेदी केले. त्याचा तिकीट रेट होता 260 रुपीज 2 वे. जाणं येणं तुम्हाला त्या तिकिटामध्ये इन्क्लूड असेल. फक्त ते तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे आणि येताना पण तुम्हाला तेच दाखवायचं आहे. त्या ठिकाणी नेव्हीकडून काही कवायती चालू होत्या. त्याचा आम्ही आनंद थोडा वेळ घेतला. त्यानंतर थोड्या वेळामध्ये तिथं आमची बोट आली आणि आम्हाला त्या बोटमध्ये बसवलं गेलं. मग त्या बोटमध्ये आम्ही बसलो आणि तिथून ते सर्व प्रवासी चढेपर्यंत आम्ही वाट बघितली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तसा आमचा कॅमेरामॅनचा बोटमध्ये बसण्याचा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे कॅमेरामॅन खूप उत्सुक होता आणि मीसुद्धा. मग अखेर शेवट बसच्या बेलप्रमाणे बोटची बेल वाजली आणि आमची बोट तिथून सुरू झाली आणि निघाली पुढच्या प्रवासाला. जशी आमची बोट सुरू झाली, कॅमेरामॅन म्हणला, माझा एक फोटो काढ. मी म्हणलं, थांब तिथं. कॅमेरामॅननं त्या ठिकाणी थांबून पोज दिली व मी त्याचा डायरेक्ट व्हिडिओ शूट केला आणि एक फोटोही काढला, 1-2 फोटोही काढले. नंतर इथून आमच्या बोटने हळूहळू स्पीड धरली व आम्ही निघालो एलिफंटा केव्जच्या दिशेने पुढे. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा केव्जकडे जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 1.5 तास लागतो आणि पर पर्सन इथं 260 रुपीज तिकीट चार्ज करतात. हे तिकीट तुमचं 2 वे तिकीट असतं, जे की तुम्हाला परतीच्या वेळी पण बोटवाल्यांना दाखवायचं असतं. एलिफंटा केव्जच्या जवळ पोहोचल्यानंतर तिथून तुम्हाला एलिफंटा केव्जपर्यंत जाण्यासाठी तुम्ही पायी पण जाऊ शकता किंवा त्या ठिकाणी टॉय ट्रेन्स पण असतात, ज्या की तुम्हाला 18 रुपये चार्ज करतात आणि त्या 18 रुपयामध्ये तुम्हाला ते 2 वे प्रोव्हाइड करतं. म्हणजे जाणं येणं इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही आयदर टॉय ट्रेन प्रेफर करू शकता किंवा तुम्ही पायी देखील इथून जाऊ शकता. टॉय ट्रेनमधून उतरल्यानंतर तुम्हाला लोकल टॅक्स 5 रुपये आहे, जो की पे करावा लागतो आणि तिथून वरती गेल्यानंतर तुम्हाला एलिफंटा केव्ज बघण्यासाठी 40 रुपीज चार्ज आहे, तो तुम्हाला त्याचं तिकीट घ्यावं लागतं, पे करावा लागतो. आम्ही जर्नीचा आनंद घेत असंच समुद्रामध्ये पुढे चालत होतो. समुद्रामध्ये भरपूर जहाजं होती, छोटी मोठी मोठ्या आकाराची मालवाहतूक जहाजं, अशा भरपूर प्रकारची जहाजं समुद्रामध्ये होती. ती बघत आम्ही एन्जॉय करत समुद्रामधून प्रवास करत होतो. ही अशी नयनरम्य दृश्य बघून कॅमेरामॅनला आणि मला दोघांनाही फोटो काढण्यापासून मोह आवरता आला नाही. त्याच्यामुळं आम्ही फोटो काढत इथून पुढचा प्रवास सुरू ठेवला. कॅमेरामॅनला म्हणलं, टायराजवळ थांब, तुझा असा फोटो काढतो की टायटॅनिकसारखा. कॅमेरामॅन म्हणला, यावेळी नाही, पुढच्या वेळी नक्की ट्राय करू. बाजूला थांबलेल्या मोठ्या जहाजासोबत आमचं कॉम्पिटिशन सुरू झालं आणि थांबलेलं जहाज असल्यामुळे जिंकणार आम्हीच होतो, त्यात काही विषयच नव्हता. मग त्या जहाजाला हरवून आम्ही असंच पुढं निघालो. अजून थोडं पुढं गेल्यानंतर आम्हाला अशाच प्रकारचं आणखी एक मोठं जहाज दिसलं, तर तेही जहाज थांबलेलं होतं, त्यामुळं आम्ही त्यालाही हरवून पुढं निघून गेलो. असाच समुद्राचा 1.5 तासाचा प्रवास एन्जॉय करत आम्ही पोहोचलो एलिफंटा केव्जच्या जवळ. तर दुरून आम्हाला एलिफंटा केव्ज असं काही दिसत होतं, जे की खूप नयनरम्य होतं. थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो एलिफंटा केव्ज, जिथं बोटचा स्टॉप आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणाहून तुम्ही अटल सेतू देखील या ठिकाणाहून पाहू शकता. तर या ठिकाणी बोटचा स्टॉप आहे. इथं सर्व बोटी थांबतात, जिथूनच की 3:30पर्यंत तुम्हाला इथं आणलं जातं आणि 2:30-3च्या नंतर इथून तुम्हाला परतीसाठीच्या बोटी सुरू होतात. तर समुद्रातून जवळपास अटल सेतू असं काही दिसत होता. मग इथं उतरून आम्ही टॉय ट्रेनचं तिकीट काढलं, जे की 18 रुपयाचं होतं, ज्यामध्ये तुम्हाला 2 वे प्रवास इन्क्लूड असतो. तर तुम्हाला तिकीट एकदाच काढायचे, ज्याच्यामध्ये तुम्ही जाणं येणं दोन्ही करू शकता. तर या ठिकाणाहून मी टॉय ट्रेनचं तिकीट काढलं. तर थोडा वेळ वाट बघितल्यानंतर तिकडून आमची टॉय ट्रेन आली आणि तिकडून आलेले लोक त्यातले उतरले व आम्ही त्या टॉय ट्रेनमध्ये बसलो व हळूहळू ती टॉय ट्रेन एलिफंटा केव्जच्या दिशेने निघाली.
एलिफंटा केव्जच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर इथं घारापुरी ग्रामपंचायतचं तुम्हाला लोकल टॅक्स पे करावा लागतो, जो की 5 रुपयाचा आहे. तर तो आम्ही 5 रुपयाचा टॅक्स पे केला आणि पुढं निघालो. तर या ठिकाणी वेगवेगळे शॉप होते, जे की कीचेन्स, हँडक्राफ्टेड ज्वेलरी, पर्स, बॅग, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, तर या प्रकारची शॉप होती तिथं. तर त्या ठिकाणी आम्हाला एक छोटंसं माकड पण दिसलं, त्याला आम्ही बिस्किट वगैरे दिलं आणि तिथून आम्ही निघालो पुढं. आणि फायनली आम्ही पोहोचलो एलिफंटा केव्जच्या ठिकाणी. तर या ठिकाणी तिकीट काउंटर आहे. तर इथून तुम्हाला 40 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तिकीट काढायचं आहे आणि राईट साईडने तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एलिफंटा केव्ज बाहेरून असं काही दिसेल आणि आतमध्ये गेल्यानंतर असं काही दिसेल. आमच्या कॅमेरामॅननं तिथल्या गार्डकडून थोडी माहिती घेतली आणि आम्ही पुढं निघालो केव्ज बघण्यासाठी. आतमध्ये आम्ही भरपूर फिरलो आणि सर्व केव्ज बघितल्या. तर या एलिफंटा केव्जमध्ये गर्भगृह आहेत, ज्या ठिकाणी शिवलिंग प्रस्थापित आहेत, जे की असे काही दिसतात. लेण्यांमध्ये उजव्या बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी असं भुयारी लेणी देखील त्या ठिकाणी होती, पण ती पाणी भरल्यामुळे पर्यटकांसाठी बंद ठेवलेली होती. मग आम्ही इथल्या सर्व लेण्या बघून बाहेरच्या दिशेने आलो, कारण मेन लेणी बघितल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस डाव्या बाजूनं बाहेरून जाता, तर बाहेरून देखील लेणी कोरलेल्या आहेत. तर बाहेरच्या लेण्या जवळपास आहे असं काही दिसतात. वरती गेल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर माकडं वगैरे पाहायला भेटतील तिथं, ज्यांना की पर्यटक खाऊ वगैरे घालतात. पण तसं तिथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की माकडांना खाऊ वगैरे घालू नये म्हणून. तर ही ही जी कोरलेली लेणी आहे ती ज्यावेळेस तुम्ही डाव्या बाजूनं जाता वरती डोंगरावरती, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही कोरलेली लेणी दिसेल. तर आम्ही जवळपास 1 ते 2 तास फिरून एलिफंटा केव्ज पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि एलिफंटा केव्जचा प्रत्येक कोपरा बघितला आम्ही. तर हा आम्ही पूर्ण एलिफंटा केव्ज या ठिकाणी 2 तासामध्ये एक्सप्लोअर केलं आणि आम्ही परत निघालो. तिथं आम्ही थोडा वेळ वाट बघितली आणि टॉय ट्रेन आली. मग आम्ही त्या टॉय ट्रेनमध्ये बसून बोटीकडं आलो आणि बोटिंगमध्ये बसून आम्ही परत गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो. तर गेटवे ऑफ इंडियाकडे परत निघालेले असताना हे समुद्रातील पक्षी बोटिंगसोबत उडत होते आणि जे पर्यटक आहेत ते त्यांना कुरकुरे वगैरे खाऊ घालत होते. तर हे पक्षी जवळपास 1 तास बोटिंगसोबत उडत होते, अर्धा पाऊण तास आय गेस. तर हे सर्व बघून मला आणि कॅमेरामॅनला, आम्हाला दोघांनाही त्या पक्ष्यांना खाऊ घालण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळं कॅमेरामॅननं आणि मी त्या पक्ष्यांना कुरकुरे वगैरे खाऊ घातले. कॅमेरामॅन म्हणला माझा एखादा छान फोटो काढ त्या पक्ष्यांना खाऊ घालताना. मग मी डायरेक्ट त्याचा व्हिडिओ शूट केला. विनोदचा मी एक व्हिडिओ काढला, जो की स्लो मोशनमध्ये होता पक्ष्यांना खाऊ घालताना, आणि तो एवढा भारी आला की एक नंबर. विनोदला तो व्हिडिओ खूप आवडला आणि तो एकदम खुश झाला. आणि बघता बघता 1.5 तासाचा परतीचा प्रवास कसा गेला कळालं नाही आणि आम्ही जवळ येऊन पोचलो गेटवे ऑफ इंडियाच्या. तर गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा केव्जला जाण्यासाठी शक्यतो विकेंडला जास्त गर्दी असते, त्यामुळं आम्ही इथे येऊन पोहोचलो. पण आमच्या बोटचा नंबर येण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला, कारण विकेंड असल्यामुळं भरपूर बोट तिथं उभ्या होत्या. तर थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आमचा नंबर लागला व आम्ही गेटवे ऑफ इंडियाला उतरलो. गेटवे ऑफ इंडियाला उतरल्यानंतर तिथं नेव्हीच्या कवायती अजूनही चालू होत्या. मग आम्ही गेटवे ऑफ इंडियाला उतरून अर्धा 1 तास नेव्हीच्या कवायती पाहिल्या आम्ही आणि
परत आम्ही निघालो लोकल पकडून रूमकडं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.